सर्वसामान्य विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा यासाठी व्यंकटेश महाविद्यालय व गोविंदा ज्युनियर कॉलेज यांना माणुसकी फाउंडेशनचे निवेदन. इचलकरंजी शहरातील तसेच आसपासच्या गावातील 10वी-12वी बोर्ड परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या गरीब, गरजू, होतकरू विद्यार्थ्यांना शिकण्याची इच्छा असून देखील त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते. सध्या सर्वत्र अकॅडमीचे पेव फुटलेले दिसते. त्यामुळे अनेक शाळा कॉलेजांच्या ॲडमिशनवर देखील त्याचा परिणाम होऊ लागल्याचे चित्र दिसत आहे. अकॅडमीमध्ये घेतली जाणारी भरमसाठ फी ही सर्वसामान्य विद्यार्थ्यांना न परवडणारी असल्यामुळे त्यांना इच्छा असून देखील पुढील शिक्षणासाठी पैशाअभावी अडचण निर्माण होते. यासाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही समाजातील अशा अनेक शिक्षणाची आवड असणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळवून देण्यासाठी माणुसकी फाउंडेशन पुढाकार घेऊन प्रयत्नशील असते व वरील मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला. व्यंकटेश्वरा महाविद्यालयाचे प्राचार्य विजय माने सर यांना माणुसकी फाउंडेशनकडून वाढीव तुकडीची मागणी करण्यात आली. ते झाल्यास शहरातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही. त्यामुळे महाविद्यालय बी.कॉम विद्यार्थ्यांनी माणुसकी फाउंडेशनशी संपर्क साधावा असे आवाहन रवी जावळे यांनी केले. यावेळी उपस्थित मनोज चौगले, रंकेत रॉय, चेतन चव्हाण, प्रथमेश इंदुलकर, मधुर पाटील, ओंकार सुतार, सौरभ चव्हाण, प्रवीण मांगलेकर, कृष्णा तिंगळे, सुमित पाटील, आबी शेटके, ऋषिकेश सातपुते, सागर भोसले, सुमित प्रमोद पाटील, प्रतीक पाटील, नितीन चौगले व प्रवेशासाठी आलेले सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. ग्रामदेवता प्रतिनिधी मोनिका जाधव, इचलकरंजी.